दुसऱ्या षटकातील पंतांच्या डाव्या साईडने राईट मोडचा मारा, चांगली छाया मॅक्शन आणि सुरेख असा फटका. जिसमें है दम उसका नाम है श्रेयस कदम. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार बिग षटकार क्रमांक 1 श्रेयस कदम यांच्या फळीतून पाहायला मिळतोय. धावसंख्येत 6 आणि भरत आहे. धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. खरोखरच अप्रतिम असा फटका. शॉर्ट पिच मधचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय तो श्रेयस कदम. आता मात्र चांगला डाव्या साईडनं एक 10-12 पावलांचा रनअप. तिसरा चेंडू शॉर्ट पिच मधचा चेंडू आणि त्या चेंडूला पनिश केलेला आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी केली तरी झोपेत उठून सुद्धा मारतील. जिसमें है दम वो है श्रेयस कदम. धावसंख्येत पुन्हा एकदा 6 आणि भरत आहे. धावसंख्येला ती 18. बॅक टू बॅक 2 सलग षटकार डोळवतो तो फलंदाज श्रेयस कदम. आता मात्र सूर गवसतोय तो श्रेयस कदम यांचा. धावसंख्येला 18. सर चेंडू सज्ज पंतांच्या डाव्या साईडनं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मधचा चेंडू. सुरेख असा फटका. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलीच फटकेबाजी. साठी मोठं योगदान दिलं आणि सुरेख असा फटका. पुन्हा एकदा सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ती श्रेयस कदम यांच्याकडनं. मॅन इन फॉर्म. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला हा फटका मारला. 6 धावन करता. धावसंख्येत 6 आणि भर. या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळतो श्रेयस कदम यांच्या फळीतून पाहायला मिळतोय. चांगलीच हाणामेरी श्रेयस. पहिला चेंडू आणि सुरेख असा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. नो चेंडू आणि त्याच्यावर षटकार. धावसंख्येत 7 नि भर होते. धावसंख्या होते ती 36 धावा. या 6 धावांनी श्रेयस कदम धावसंख्या 30 वर खेळात. श्रेयस कदम जिसमें है दम वो है श्रेयस कदम. पाहूया दुसरा अर्धशतक. 5वा चेंडू. आता मात्र सुरेख असा फटका. चेंडू निश्चितच जाईल दर्यासारंग एंडच्या दिशेने. 6 धावन करता एक बिग असा षटकार पाहायला मिळतोय. जिसमें है दम वो है श्रेयस कदम. पूर्णपणे दाखवताना अप्रतिम अशी फटकेबाजी पूर्ण. आता मात्र शेवटचा चेंडू दर्शन यांचा. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. चेंडू जाईल निश्चितच सीमारेषा पार. षटकार. तिसरा चेंडू आणि नक्कीच षटकार डोळवतोय आणि आपला अर्धशतक झळकवतोय तो श्रेयस कदम. जिसमें है दम वो है श्रेयस कदम. प्रेक्षकांना बॅट दाखवायचे सर. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकवतोय श्रेयस कदम. पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना निश्चितच नावाप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळाली ती श्रेयस कदम यांच्याकडनं. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. चौथा चेंडू. सुरेख असा फटका आणि चेंडू निश्चितच जाईल सीमा रेषा पार. षटकार क्रमांक 8 पाहायला मिळतोय श्रेयस कदम यांच्या फळीतून. 56 धावांवर खेळतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल.